स्कॉलरशिप एक्झाम 4th आणि 7th इयत्ता 4थी आणि 7वीच्या स्कॉलरशिपच्या परीक्षेसाठीचा आपल्याला पॅटर्न पेपर पाहायचा आहे. म्हणजेच 4थी आणि 7वीच्या स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये किती पेपर्स असतात, या पेपर्सला किती मार्क्स असतो, किती वेळ असतो, ते आज आपण बघूया. तर 4th आणि 7च्या स्कॉलरशिपच्या परीक्षेसाठी 2 पेपर्स असणार आहेत, पेपर 1 आणि पेपर 2. ठीक आहे. आता या पेपर 1 आणि 2 मध्ये परत 2 सब्जेक्ट्स आहेत. तर ॲट फर्स्ट आपण पेपर 1 बद्दल डिटेल माहिती घेऊया. टोटल तुमची स्कॉलरशिपची जी परीक्षा असते ती 300 मार्क्ससाठी असते आणि त्यासाठी तुम्हाला 3 आवर्स म्हणजे 3 तास वेळ असतो. ठीक आहे. आता पेपर 1 साठी बघूया आपण. पेपर 1 साठी 2 सब्जेक्ट्स. फर्स्ट जो सब्जेक्ट असतो तो इंग्लिश असतो. आता हे ज्यांचं इंग्लिश मीडियम आहे त्यांच्यासाठी इंग्लिश असतो. ठीक आहे, फर्स्ट लँग्वेज. आणि ज्यांचं मराठी मीडियम आहे त्यांच्यासाठी फर्स्ट सब्जेक्ट असतो मराठी. ठीक आहे. आता इंग्लिश या पेपरसाठी टोटल क्वेश्चन येणार आहेत 25 क्वेश्चन येणार आहेत. आणि किती मार्क्स असतील तर 1 क्वेश्चन येतो 2 मार्क्ससाठी, म्हणजेच इंग्लिशसाठी 50 मार्क्स असतील. ठीक आहे. आता पेपर 1 मधला सेकंड पेपर आहे मॅथ्स. तर मॅथ्ससाठी टोटल क्वेश्चन येणार आहेत 50 क्वेश्चन येणार आहेत. मॅथ्ससाठी पण 1 क्वेश्चन 2 मार्क्ससाठी, त्याच्यामुळं मॅथ्स असणारे तुम्हाला 100 मार्क्ससाठी. ठीक आहे. आता टोटल सगळा टाईम किती असणार आहे पेपर 1 साठी. ह्या 2 सब्जेक्टची म्हणजे हे 2 सब्जेक्ट आपल्याला एकत्रितपणे सोडवायचे असतात की वेगळा आपल्याला इंग्लिशचा वेगळा पेपर आणि मॅथ्सचा वेगळा पेपर असं नाही देणार. ते इंग्लिश आणि मॅथ्स एकच आपल्याला क्वेश्चन पेपर दिला जातो. म्हणून इंग्लिश आणि मॅथ्ससाठी आपल्याला वेळ जो असतो ना तो एकत्रितपणे काउंट केला जातो. इंग्लिश आणि मॅथ्सचा तो 1.5 आवर्स 1.5 तास वेळ असतो किंवा 90 मिनिट्स. ठीक आहे. तर टोटल जर तुम्ही क्वेश्चन काउंट केले तर 75 क्वेश्चन येतात पेपर 1 मध्ये आणि 75 क्वेश्चन्स तुम्हाला 90 मिनिट्समध्ये सॉल्व करायचे असतात. म्हणजे 1 क्वेश्चन हा 1 मिनिट आणि थोडासा जास्त वेळ काही सेकंद देऊ शकता तुम्ही. पण जे इझी क्वेश्चन आहेत ते तुम्ही फास्ट सोडवाल आणि जे कठीण म्हणजे अवघड प्रश्न आहेत त्यांच्यासाठी जास्त वेळ द्याल पुढे. आणि टोटल मार्क्स आहेत पेपर 1 साठी 150 मार्क्स. तर हे झालं पेपर 1 साठी. आता पाहूया आपण पेपर 2. आता पेपर 2 साठी परत 2 सब्जेक्ट्स असणार आहेत. तर फर्स्ट लँग्वेजचा आणि सेकंड आहे इंटेलिजन्स टेस्ट. तर फर्स्ट जो लँग्वेज आहे पेपर सेकंडसाठी ती इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यासाठी असणार आहे मराठी पेपर सेकंडमध्ये. आणि जे कोणी मराठी मीडियमचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ही पेपर सेकंडमधली लँग्वेज असणार आहे इंग्लिश. ठीक आहे. एवढाच तो चेंज आहे मराठी आणि इंग्लिश मीडियमसाठी. अजून एकदा मी व्यवस्थित सांगते. जे पेपर 1 मध्ये जे इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी फर्स्ट लँग्वेज असणार आहे इंग्लिश आणि पेपर 2 मध्ये त्यांची लँग्वेज असणार आहे मराठी. आणि जे मराठी मीडियमचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी फर्स्ट लँग्वेज असणार आहे पेपर 1 मध्ये मराठी आणि पेपर 2 मध्ये सेकंड लँग्वेज असणार आहे इंग्लिश. ठीक आहे. एवढाच चेंज आहे इंग्लिश आणि मराठी मीडियमसाठी. आता परत मराठीसाठी किती क्वेश्चन येतील तर मराठीसाठी 25 क्वेश्चन येतील. 1 क्वेश्चन 2 मार्क्ससाठी म्हणजेच मराठी 50 मार्क्ससाठी. इंटेलिजन्स टेस्ट सेकंड पेपर असणार आहे. त्यालाच आपण IT असं पण म्हणतो, स्मॉलेस्ट फॉर्म. आता इंटेलिजन्स टेस्ट साठी 50 क्वेश्चन येणार आहेत. इथं पण 1 क्वेश्चन 2 मार्क्ससाठी म्हणजेच इंटेलिजन्स टेस्ट असणार आहे 100 मार्क्ससाठी. ठीक आहे. आणि आता टोटल टाईम असणार आहे पेपर 2 साठी. आता इथं पण तसंच मराठी आणि इंटेलिजन्स टेस्टचा क्वेश्चन पेपर एकत्रितपणे येणार आहे. दोघांचा मिळून तुम्हाला एकच वेळ मिळणार आहे सॉल्व करण्यासाठी. याच्यासाठी पण 1.5 आवर्स 1.5 तास मिळणार आहेत म्हणजेच 90 मिनिट्स मिळणार आहेत तुम्हाला. ठीक आहे. म्हणजेच पेपर सेकंडसाठी टोटल क्वेश्चन तुम्हाला 75 सॉल्व करावं लागणार आहेत पेपर आणि मार्क्स मिळणार आहेत 150. 75 क्वेश्चन्स आणि 150 मार्क्स पेपर सेकंडसाठी. आणि टाईम असणार आहे 90 मिनिट्स.
ठीक आहे. म्हणजे आता व्यवस्थित जर कॅल्क्युलेट केलं तर आता पेपर 1चे 75 क्वेश्चन आणि पेपर सेकंडचे 75 क्वेश्चन म्हणजे टोटल तुम्हाला 150 क्वेश्चन असणार आहेत. ओव्हरऑल स्कॉलरशिपच्या एक्झाममध्ये 150 क्वेश्चन्स असणार आहेत. 150 + 150 300 मार्क्ससाठी. ओके, टोटल 300 मार्क्स आणि टोटल वेळ किती असणार आहे 1.5 hours + 1.5 hours. ओके, तर 90 minutes + 90 minutes 180 minutes किंवा 3 hours तुम्हाला टाईम मिळणार आहे स्कॉलरशिपच्या परीक्षेसाठी. आहे तुमचा एक्झाम पॅटर्न स्कॉलरशिपच्या परीक्षेचा. अजून एकदा 150 क्वेश्चन्स 300 मार्क्स आणि 3 hours मिळणार आहेत. आता पेपर 1 आणि पेपर 2मध्ये 1 hourचा गॅप असतो. ठीक आहे. आता या क्वेश्चन्समध्ये 30% जे क्वेश्चन असतात ना ते खूपच इझी असतात, सोपे असतात. 40% जे क्वेश्चन असतात ना ते मीडियम असतात, मध्यम दर्जाचे असतात. आणि 30% जे क्वेश्चन असतात ना या क्वेश्चन्समध्ये ते हार्ड लेवलचे असतात, व्हेरी हार्ड लेवलचे असतात. तर जे कोणी हे क्वेश्चन्स इझी क्वेश्चन कोणालाही जमतात, मीडियम सोडवू शकतो आपण सरावनी, पण हार्ड क्वेश्चनसाठी आपल्याला खूप सारा असा सरावच करावा लागतो. आणि जर व्यवस्थित सराव केला तर स्कॉलरशिपची परीक्षा देणं आपल्याला खूप इझी जातं. ठीक आहे. तर हा होता तुमचा 4थी आणि 7वीचा स्कॉलरशिपचा पॅटर्न पेपर.